दुसरी वॉर्निंग आणि तिसऱ्या वॉर्निंगला पेनल्टी. तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये सर्व प्रेक्षक मायबापांचं मी संदीप गायकवाड मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि सुरू करतोय पुन्हा एकदा माझ्या समालोचनाला. आपण पाहिलं गेलं या अगोदर सामना जो पांडुरंग कृपा 11 वर्सेस यश अव्हेंजर्स संघ जो विजयी झाला, अव्हेंजर संघ विजयी झाला आणि खऱ्या अर्थाने सचिन ज्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसला, 13 चेंडू आणि 57 धावांची खेळी साकारली. म्हणजे 62 धावा पाहिजे त्याच्यामध्ये एकटा 57 धावा. ग्लास खेळा चेंडूला स्क्वेअर मध्ये एक धाव घेतली जाते आणि एका धावेने आपण पाहतोय श्री गणेश वंश 11 संघ जो फलंदाजी करतो आणि रुद्र 11 आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. पहिला चेंडू एक धाव कैलास शिलार मागच्या सामन्याचा हिरो ज्यांनी सिंगल उलटी गेली. या ठिकाणी खराब चेंडू स्क्वेअर मारा. स्ट्राईकला असलेला फलंदाज संतोष मसने आपण पाहतो. स्ट्राईकला असलेला फलंदाज सलामीची जोडी. आणि या अगोदर सामन्यामध्ये जेव्हा श्री वंश खेळला त्यामध्ये खऱ्या अर्थाने चांगली फलंदाजी कैलास शिलारने केली. एक फटका स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक त्या दरम्यान तयार त्या ठिकाणी एकच धाव. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 2 सिंगल एक स्क्वेअर. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज विशाल तयार होते चांगला. त्या विशालचाही बर्थडे आजही आहे. खालवर टप्प्याचा चेंडू आपण पाहिलं गेलं. डॉट चेंडू. आज दोन्ही विशाल बघा ना काय योगायोग यार. दोन्ही विशाल भगत आणि विशाल मसने दोघांचा आजचा वाढदिवस. हवाई सफर होतोय. क्षेत्ररक्षक दरम्यान तयार. शॉर्टरमध्ये क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करत नाहीये. फलंदाज बाद झटका दिला जातोय श्री गणेश वंश 11 संघाला कैलास शेलरच्या स्वरूपात. बिग 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 विकेट. नवीन फलंदाज श्री मागी गणेश उत्सव मंडळ शेलू आयोजित शेलू प्रीमियर लीग 2020 पर्व 4. कट केला चेंडूला शॉर्टरमॅनचा क्षेत्ररक्षक तैनात. स्वतः संघ मालक येते दरम्यान. डॉट चेंडू. पाच चेंडू आपण आतापर्यंत पाहिले गेलेत. 5 चेंडू मध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 3. एक फलंदाज माघारी आलाय. रोहन घाई होती. रोहनला पोहोचला होता गोलंदाजीला पण एक चेंडू शिल्लक आहे. हा एक स्क्वेअर चेंडू टाकला होता. एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा चेंडू या दरम्यान डॉट चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिलं षटक विशालचं या ठिकाणी चांगल्या प्रकारे गोलंदाजी. 3च धावा. एक फलंदाज बाद होतोय रुद्र 11 या संघाचं. गोलंदाजी सुरेख आहे.
ज्या पद्धतीने श्री गणेश वंश 11 संघ हा जो फलंदाजी करतोय त्यांचा एक महत्वाचा फलंदाज माघारी आला, कैलाश शेलार. मागच्या मॅचचा हिरो होता तो आणि आता माघारी परतला. साई वेदांत वर्सेस ASP सुपर किंग यानंतर होणारा सामना. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचे. तर गोलंदाजी मार्क वरती आहे शेलू एक्सप्रेस रोहन शेलार. शेलू जगदंबा एक्सप्रेस रोहन शेलार. ब्लॉकर टाकलेला चेंडू लोकांजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल पाहायला गेला. दरम्यान फलंदाज बाद होतोय संतोषच्या स्वरूपात. धावबादचा फलंदाज ठरतोय तो संतोष. बॅक टू पॅव्हलियन होतोय. दुसरा झटका या ठिकाणी दिला जातो श्री गणेश वंश 11 संघाला. वंश 11 चा संघ मालक रोशन मसने आपण पाहतो मैदानात रवाना झाले फलंदाजीला. धावसंख्या स्कोर कार्ड 4 या आकड्यावरती. संतोष माघारेला रजतला साथ द्यायला रोशन मैदानात रवाना झालाय. सुरे फटका एक धाव घेतली जाते. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. 5 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती. 2 चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने हाताळलेत. रोहन तयार राईट हँड वर 2 विकेट मारा रोशन साठी. कालवा टप्प्याचा चेंडू एक धाव घेतली जाते. दादा खूप चांगला प्रयत्न नितेश. आपण जरी म्हटलं पटवून झटकले पण त्यांनी केलेलं जी कामगिरी सुरेख आहे. का प्रयत्न करतोय तो रजतला मागे झाडण्याचा प्रयत्न होता रोहनचा. एक धाव या दरम्यान घेतली गेली. धावसंख्या 6 या आकड्यावरती. चौथा चेंडू कालटप्याचा चेंडू गॅप मधून चेंडू जातोय. चेंडू आणण्याचा प्रयत्न नाही, पॅडल करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातो स्ट्रेट राईट सीमारेषा पार. 4 धावांसाठी चौकार. तुम्ही म्हटल्याप्रमाणे धन्यवाद डीजे मास्टर. मोठा फटका येणार का इथे 4 धावेसाठी मोठा फटका येतोय. धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 4 चेंडू झालेत. रोहन जगदंबा एक्सप्रेस गोलंदाजी मार्क वरती आहे. या दरम्यान सुरेख फटका वाई सपार. विशाल चेंडू परत पोहोचणार का. 4 धावा चौकार या ठिकाणी येतोय. चौदा धावा धावफलकावरती. धन्यवाद डीजे. शेवटचा चेंडू असेल. लगातार 2 चौकार पाहिले रजतच्या बॅट मधून. एक अष्टपैलू खेळाडू रजत आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देताना
दबंगचा पुढचा चेंडू. या दरम्यान पुन्हा एकदा वाईट सफर संदीपच्या दरम्यान तयार. कोणत्या प्रकारची चुकी नाही, एकच धाव घेतली जाते आणि एका धावेने आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 7.5 सरासरीने 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 षटक समाप्त झालेत. फलंदाज 2 माघारी आलेत. सलामीची जोडी संतोष आणि कैलास पेव्हलियन मध्ये बसलेत. रजत आणि रोशन ही आर फॅक्टर जोडी आपण मैदानात पाहतोय 15 या आकड्यावरती. द्यायचं वॉर्निंग सर. आता तुम्हाला आझादी दिले आयोजकांनी. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहिलं विशाल. धावसंख्या 16 या आकड्यावरती. बरं 16 आकडा पण आपल्या इतिहासामध्ये खूप महत्वाचा आहे. कारगिल युद्ध 16 डिसेंबर 1973. डॉट चेंडू. एक नियम टाकायला लागेल तुम्हाला. 3 दिवस वेळ आहे का? हा नियम करा. असेल तर बॉम्ब मारा. या दरम्यान आपण पाहतोय डॉट चेंडू पुन्हा एकदा येतोय. तर 3 चेंडू झाले तर 1 धाव खर्च केले विशालने. ग्लास केला चेंडू हलक्या हाताने. 1 धाव रजतला स्ट्राईकला आणून ठेवलंय. मी अनेक खेळाडू पाहतोय गावोगावीमध्ये. गणेश माझ्या सोबत आहे. गणेश चेंडू घेतल्यानंतर क्षेत्ररक्षक जागच्यागी डेटका करण्याचा प्रयत्न करतो. तो लिगल होतो का? असं असतं का? मग एक चेंडू मध्ये 3 धावेची गरज असताना चेंडू नंतर जरूर बोलू या विषयावरती. सुरेख फटका. बल्लेबाज रजत के बल्ले से निकली हुई गेंद जा पहुंची है दूर से भी दूर, ऊंचाई से भी ऊंची, सुपर से ऊपर, ऊपर से ऊपर, हाई यूज हैंडसम बिग 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 सिक्सर. कारण धावसंख्या होती 17 आणि गोलंदाच्या डोक्यावरती पडला खतरा. 6 धावांसाठी हा षटकार आला. लाजवाब बिग हिट होता. देखना फटकार. रजत ज्या पद्धतीने फटका लगावतो खूप महत्वपूर्ण षटकार. या इनिंग मधला पहिला षटकार होता तो. या दरम्यान आणखी एक फलंदाज रजत काय कामगिरी करतोय. देखना सुरेख हाई हँडसम षटकार. थँक्यू डीजे मास्टर. 30 षटकामध्ये धावसंख्या स्कोर कार्ड 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. दादा आपल्याकडेच पाणी दिलं होतं. बाहेर कुठे गेलात ना तुम्ही? पूर्ण इनिंग झाली मैदानात पाणी. जर एखाद्या खेळाडूला खरंच गरज असेल, पंचांचा इशारा येत नाही तो पाण्याची कॅन काय पाण्याचा छोटासा ग्लास पण मैदानात जाऊ शकत नाही. पाहिले गेले आपण यापेक्षा जड वजनाच्या बॅटने खेळणारे खेळाडू. हायवेट चेंडूचा वापर लेदरच्या क्रिकेटमध्ये केला जातोय. तिथे थकावट होते. इथे आपले 3 षटकामध्ये प्लेयर एवढे थकले जातात जेणेकरून यांनी डोक्यावरती 100 किलोचं वजन घेऊन 500 किलोमीटरचा रस्ता कापला काय.
तर आतापर्यंत विशाल चांगली गोलंदाजी करत होता. पहिल्या 4 चेंडूमध्ये 1-0-0-0-1, त्यानंतर लगातार 2 षटकार. 14 धावा विशालच्या षटकामध्ये आल्या. अर्थात विशालने 2 षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. एक फलंदाज त्याच्या खात्यामध्ये जमा झाला आणि रोहनने 4 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या होत्या. 2 षटकार खाल्ले गेलेत. खूप गोलंदाजी मार्क वरती स्वप्नील तरे उर्फ शॉन. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. या डॉट चेंडूची सुरुवात आपण पाहतोय. हा तेच प्रयत्न करा ना, गिरीश बरोबर बोलतो, कारण इथे सिंगल रोटेट करून रजतला कुठेतरी स्ट्राईक देण्याचा प्रयत्न असेल. एक धाव, आणि मला वाटत नाहीये जिथे 2 धावा असतील तर रजत धावणार का, पण इथे खराब कामगिरी. 2 धावा होतात, 3री धाव होणार का, आणि खऱ्या अर्थाने 3री धाव पूर्ण केली जाते. बघा, एक चुकी केली, अर्थात संघ मालक येत वाटते तिथे. हा, स्वतः संघ मालक, मग चुकीला माफी आहे दादा इथे. हा, ते आम्ही नेहमीच बोलतोय ना, अवघड जागेचं दुखणं, सांगू पण शकत नाही, बोलू शकत नाही, त्यावरती जावंय डॉक्टर. हा, दाखवू पण शकत नाही, तिथे कोणच काय बोलू शकणार नाही. स्ट्राईकला रजत आलाय. षटकाच्या कदारावरती आहे रजत. आणि दादा, मी कधी कोणाच्या प्लेअरचं नाव घेत नाही, याच्यावर का खेळतो, हा त्याची खेळी खेळतो आणि तो त्याचा खेळ दाखवतो. त्या दरम्यान शॉर्टपिच होता, क्षेत्ररक्षक त्या दरम्यान पोहोचणार का, नाही. बघा, याचं पण झालं, फाटकं निघालं. असे गोलंदाज दादा एक चेंडू वेगवेगळ्या प्रकारे टाकतात. हा, कोण लान्स क्लुजनर होतो, कधी शॉन पॉलक होतो, तर कोण मकाय अँथनी होतो, कोण हा शॉन मायकल आहे. ओके, चौथा चेंडू. या दरम्यान पुन्हा एकदा शफलून केल्याचा प्रयत्न, स्टंप सोडून खेळतो हा फलंदाज रजत. आणि रजतने फक्त एकच किरदार भोलाय, मारणार तो मोठे फटके. आतापर्यंत 2 चौकार, 2 षटकार, 1 दुहेरी, 3 सिंगल त्याच्या बॅट मधून आलेत. 4 सिंगल त्याच्या बॅट मधून आलेत. धावसंख्या स्कोर कार्ड 34 दादा. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 4थं षटक. फटका रोहन. बघा, रोहनला 2 प्रकारे फायदा झाला. तिथे माती होती, हा, थोडस आउटफील्ड तिथे भरलं गेलंय, त्याचाही फायदा झाला. चेंडू स्लोअर झाला गणेश. आणि गणेश गतवर्षीय, माझ्यासोबत गणेश आहे, छोटा पॅकेट, गतवर्षीय सिरीजचा मानकरी होता. यावर्षी काय ठरलंय गणेश, आबाधित ठेवायचं का घालवायचं? नाही, तो बोलतो अक्षय खारीक आणि सचिन यांच्यावरती सोडले, आणि विशाल. खालच्या टप्प्याचा चेंडू, एकच धाव. चार षटकांचा खेळ संपला, 37 धावा धाव फलकावरती आहेत. आणि चांगली गोलंदाजी आपण पाहतोय स्वप्नीलची, आणि त्यांनी धावा खर्च केल्या 8. एक विकेट ब्रेक तो पण मिळवून देण्याचा प्रयत्न केला होता, पण क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाहीये.
6वी मॅच आजच्या दिवसात. तर तयार राहायचं. यानंतर साई वेदांत वर्सेस ASP सुपर किंग, दोन्ही संघाचे कर्णधार आपण तयार राहायचे. आणि या मॅच नंतर लगेच आपण टॉस साठी यायचे. इनिंग संपायच्या अगोदर यायचं. एक षटक संपण्याच्या अगोदर, हा एक ओव्हर बाकी आहे ना, ते संपण्याच्या अगोदर ते पोहोचतील. साई वेदांत निघाले का? ASP सुपर किंग या आपण. तर भाई आपला संघ घेऊन या. भास्कर तरे या आपण टॉस साठी. तर तेवढेच आहेत 34, वाढवलेच नाही अजून. शॉर्ट चेंडू बरेच लागले. या ठिकाणी कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद लाजवाब झेल. थँक्यू. साई वेदांत संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. ASP सुपर किंग संघाचा कर्णधार यायचे आपण. काम सांगतो. योगेश लाजवाब कामगिरी. रजतच्या पारीचा अंत केला. बॅक टू पवेलियन आला. सवती जवळ दाफलकावरती आहेत. सुरेख असा थंडगार वारा, थंडगार हवा सुरू झाली. बरं वाटलं थोडं. हे दरम्यान सुरेख फटका. क्षेत्ररक्षक दिनेश पोहोचणार का? पोहोचण्यापूर्वी चेंडू होतो फरार. 4 धावींसाठी येतोय हा सुंदर असा चौकार. तर निमेश निमणे फलंदाजीला गेला आणि चांगल्या प्रकारे चौकार या ठिकाणी अर्जित करतोय. 41 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. योगेश चांगली कामगिरी करतोय. एक सुंदर गोलंदाजी. तीन चेंडू शेवटचे शिल्लक असणार या इनिंगचे. शॉर्ट चेंडू चपराक लगावले. चेंडू भिरकावून दिला सीमारेषा पार. बादशाह षटकार. तर खरंच 47 धावा दादा. त्या बॅट्समॅनला गरज नाही, त्या दोन्ही टीमला गरज नाही. पण मला समजत नाही यांना कसली घाई आली. यांना काय पाहिजे? हा यांचा तेच ना, नवरा काले असून ते नवरी काली असून दे, यांना जेवण भेटल्याशी मतलब. हा बरोबर दादा. बेगाने शादी में या अब्दुल्ला दिवाना, यांना तेच पडले. शेवटचा चेंडू 49 धावा फलकावरती आहे. या दरम्यान धावा फलंदाज या ठिकाणी बाद होतो. 49 धावा फलकावरती आहेत. 50 धावांची गरज आहे. तर भास्कर आपण पोहोचलात का इकडे?
तर लगेच चला रजत प्लीज प्लीज वेट ना करू वाट नका भाऊ तो येईल चला तुमच्या पाठीमागे चला लगेच चला आतमध्ये बघा 25 मिनिटांमध्ये कशी इनिंग संपली फटाफट तशीच होऊन जाऊन द्या नाही आता यश अवेंजर आणि गुरु इलेव्हनने आराम केला तरी चालेल आराम थोडस झाडाखाली बसून आराम करा व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही शेवटची मॅच आहे त्यांची त्या अगोदर एम डी ब्रदर्स आणि छत्रपती वॉरियर्स खेळणार आणि आता साई वेदांत इलेव्हन एकीकडे साई तर दुसरीकडे भास्कर आणि त्याचबरोबर नाणेफेकचा कौल या दरम्यान होईल आणि नाणेफेकसाठी आपण आमंत्रित करूया उपस्थित पाहुणे ऍडव्होकेट सूर्यकांत मसने सर या आपण टॉस साठी विशाल आणि रोहन ही जोडी मैदानाकडे रवाना होते आणि जे फलंदाज उतरणार आहेत त्यानंतर तयार राहायचंय लगेच वेल नाही घ्यायचं काही साई वेदांत टॉस विन झालाय प्रथमतः फील्ड घेतले फलंदाजीला एएसपी सुपर किंगला आमंत्रित केले चला लवकर 50 धावांची गरज आहे प्रतिषटक 10 धावांची गरज बॅट्समन चला अक्षय इसालगे आणि त्याचबरोबर दिनेश टेंबे दादा जरा अजब वाटलं ना मला इथे विशाल आणि रोहन बॅट घेऊन तयार चेंडू चेक करायला लागते हा आणि बॅट हा हे अलग दाखवलं बघूया स्ट्रॅटेजी कशी कामी येते दाखवलं आम्ही येतोय 50 धावांची गरज आहे दिनेश टेंबे आणि त्यासोबत अक्षय इसालगे स्ट्राईकला अक्षय नॉन स्ट्राईकला आहे तो दिनेश आम्ही तर ऍडव्होकेट सर ओ ऍडव्होकेट सर आम्ही जरूर सांगतोय हे नाही बोलत आम्ही जी स्पर्धा ठेवता त्या स्पर्धेला माईक प्रत्येकाने ठेवा कर्जतचे समालोचक बोलवा जेणेकरून तुमच्या खेळाडूंचा खेळ त्यांना माहिती पडेल आणि जेव्हाही ऑप्शन असेल या मोठ्या स्पर्धेचं ते तुमच्याबद्दल बोलू शकतात का हा प्लेअर कशा प्रकारे खेळतो जर तुम्ही फक्त गावात खेळ दाखवला तुमचाच माणूस तिथं बसवला तो तिथपर्यंत पोहोचणार नाही आणि तो तुमच्याबद्दल सांगणार नाही त्यामुळे कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये चांगले चांगले समालोचक आहेत त्यांना बोलवत जा त्यांना संधी देत जा आणि त्यांच्या माध्यमातून ते तुमचा खेळ केपीएल ऑप्शनला दाखवतील लाजवाब तर समीर पाटील आणि मोहतरम भाऊ दादा हा आमचा एकच ग्रुप आहे जेपी पॅनल ग्रुपचा मी एक स्वतः पंच आहे आणि समालोचक काल बघितलं गेलं होतं दापिलीच्या मैदानावरती जेपी पाटील जेपी पॅनल आणि जय पवार सर यांच्या ग्रुपमध्ये दापिलीच्या मैदानावरती मी आणि राजभोर पंच होतो चार चेंडू आणि 4 धावा
लाजवाब फटका, हवाई सफर होतोय. क्षेत्ररक्षक चेंडू परत पोहोचणार का नाही. क्षेत्ररक्षक गिरकी घेत बसला. चेंडू झाला फरार. 4 धावेसाठी येतो चौकार. थँक्यू मास्टर. या दरम्यान पुन्हा एकदा हवाई सफर होतोय. डिफेक्सच्या कव्हरिजन मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक पाहतोय कव्हरिजनचा. चेंडू मागे धावतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण होतात. 2 धावा शेवटच्या चेंडूवरती येतात. पहिलं षटक समाप्त झालंय आणि 50 धावांची पाठलाग करायचे. प्रति षटक जी सरासरी राखायची 10 धावांची ती राखली गेली. येणारी 4 षटकं आणि 40 धावांची गरज. धन्यवाद साहेब. या ठिकाणी उपस्थित आमच्याच ग्रामपंचायत हद्दीतील बेडीसगाव येथील आमचे बांधव आणि ज्यांनी आपल्या या ठिकाणी पिच तयार करण्यासाठी थोडी मदत केली ते वालकू पुंजारा यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. मी विनंती करेल राहुल मसने यांना की आपण त्यांना या ठिकाणी एक तुळशीचं रोप आणि या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचंय. बघा ज्यांनी मैदानासाठी खऱ्या अर्थाने मेहनत घेतली. एक चांगलं विकेट या ठिकाणी टणक विकेट या ठिकाणी बनवली जी फलंदाजासाठी लाभदायक आहेच आणि गोलंदाजासाठी पण जर म्हटलेलं 40-60चा हिशोब पकडला तरी चालेल पण चांगली विकेट. त्यानंतर इथे उपस्थित आमचा विद्यार्थी सुभाष याचं या ठिकाणी स्वागत करण्यात येईल. मी विनंती करतो राहुलला. मंगेश मी विनंती करेल. घरी घेऊन जायचं. ओ घरी इथं नाही घरी. आम्ही प्रत्येकाच्या घरी येणार बघायला. लाजवाब. या दरम्यान आपण पाहतोय हा यूज षटकार 6 धावा. बघा मित्रांनो रायगड प्रीमियर लीग याची वेबसाईट ओपन झाली. ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचे आहेत आणि कर्जत मधून बघितलं गेलं तर कर्जत 11 हा संघ असणार आहे आणि कुशल गुरव हा कर्णधार म्हणून फिक्स प्लेअर म्हणून त्यामध्ये असणार आहे. तर चांगल्या प्लेअरला संधी आहे. त्याचबरोबर रोशन 11 मारुतीदादा टोकरे फलंदाज बाद होतोय. मारुतीदादा टोकरे यांचाही संघ रोशन 11 त्या ठिकाणी खेळणार आहे. थँक्यू टू मास्टर. धन्यवाद. पहिला चेंडू होती दुहेरी नंतर षटकार त्यानंतर विकेट प्राप्त होतो. दिनेश माघारी येतोय. 18 धावा धावफलकावरती आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. एक षटक 3 चेंडू 9 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. चौथा चेंडू या दरम्यान ग्लास केला चेंडूला. हे बघा दादा मार म्हटलं म्हणजे मारायचं. हा म्हणजे पोचून दे नाही पोचून दे. एकदा काय म्हटलं ऍडव्होकेट साहेब मार म्हणजे मार.
19 धावा धाव फलकावरती. परेशनीच गोलंदाजाने. पुढचा चेंडू विशालच्या बॅट मधून लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव. एका धाव्याने आपण पाहतोय 20 धावा धाव फलकावरती. अजूनही 30 धावेची गरज आहे आणि या षटकातील अर्थात दुसऱ्या षटकातील पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. सहावी मॅच आहे आजची. पुढचा चेंडू काल खेळले ना. या दरम्यान सुरेख फटका त्याच्या बॅट मधून येतोय. हाय यूज हँडसम बिग 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 सिक्सर. खरंच बरं वाटलं. मुलगाही साईचा भक्त आणि दादा पण आमचे साईचे भक्त. चांगलं आहे. हा खरं हा शेलूगाव म्हटलं गेलं तर साईचा भक्त आहे. अर्थात साई बाबाचा श्री सद्गुरू सच्चिदानंद साईनाथ महाराज यांचे भक्त आहेत. दरवर्षी पदयात्रा अर्थात पालखीचा पायी प्रवास पायी दिंडी निघते साईच्या दर्शनाला शिर्डी. अनेक दाते असतात त्या टायमाला सर्वांना त्या पालखीला मदत करायला. या दरम्यान हवाई सफर होतोय. क्षेत्ररक्षक तैनात कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बा संतोष दरम्यान चांगला क्षेत्ररक्षक संतोष अंदाज आखला गेला. थँक्यू. जर दादा असं तर भारतीय संघामध्ये असतं तर इकडं आतमध्ये विराट कोहली आणि तो बोलला एक काम करा श्रेयसला नको हार्दिक पांड्याला पाठव. हार्दिक पांड्या पुढे गेला. अनिल कुंबळे जर बोलला हार्दिक तू बस इथे मी उमेश यादवला पाठवतो. हा ते गपचूप होतं सगळं. आखो आखो से होत आहे. हा ओपनली नसतो. त्यांचा ठरलेला असतंय हा आऊट झाला का तो आऊट झाला तर तो. हा एक विषय षटकांचा विषय असतो तो. या दरम्यान अक्षय इसरगेच्या बॅट मधून येतोय एक टायमिंग शॉट. 1 बाउंड. चेंडू होता फरार. 4 धाव्यांसाठी येतोय चौकार. दादा याचा साऊंडचा आवाज वाढव कारण मला वाटतं का साऊंडचा आवाज लागला का नाही. कारण तो असेल चालू तर माझा आवाज कमी होईल. 30 धावा धाव फलकावरती 20 धावेची गरज. 16 चेंडू आणि 20 धावा. दादा 50 धावाची गरज होती तर 20 पाहिजेत. याचा अर्थ धावसंख्या झाली ती 30. सांगितलं होतं किती वेळा सांगणार ना नितेश. हा बार बार तर नाही सांगू शकत. हा 16 चेंडू आणि 20 धावेची गरज.
या दरम्यान सुरेख फटका बाईचा पर हा हा क्या बात आहे. रोशन सुरेख कामगिरी करतो. संघ मालक आहे. स्वतःवरती मजा ठेवली. अक्षयच्या पाळीचा अंत होतोय आणि सांगतो अक्षयला जा तू निघून जा तू निघून जा. हा तर ते आपल्या मराठीतली म्हणे ना स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः मेहनत करा तर यश 100% भेटेल. स्वप्न असे पहा आणि मी बोलतो स्वप्न रोज पहा. स्वप्न पहा आणि ते सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करा तर स्वप्न पहा. तर तुम्हाला स्वप्न पाहायचा हक्क नाही. आमचंही स्वप्न आहे रायगड ठाण्यासारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला बसायचे आणि त्या पद्धतीने आम्ही वाटचाल सुरू केली. एक धाव या दरम्यान गेले. ए सप्तरंगत अक्षय बघा थोडी शांतता घ्या. दादा तुम्ही काय केलं दुसऱ्याला नाव ठेवतो. बसा सर गप बसा. खालवा टप्प्याचा चेंडू पाच चेंडू झालेत. 32 धावा धावफलकावरती आहेत. 18 धावांची गरज. 13 चेंडू 18 धावांची गरज. रज्जत तयार. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. हलक्यात ग्लान्स केले. सन्मान दिले. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. आपल्या मराठी भाषेमध्ये बोलतात ना कशाला अवदसा आठवली. काय गरज कशासाठी गरज. स्ट्राईक रोटेट करायची नव्हती. स्ट्राईक रोटेट करून घेतली. एक धाव या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 33. 17 धावांची गरज. 12 चेंडू आणि 17 धावा. या कशा प्रकारे होणार या ऐकूया पाहूया डीजेच्या मधुर संगीतानंतर. होऊन जाऊन ते डीजे मास्टर तुमचा आवडतं संगीत. कशाला भांड सांगू मी कुठे तुम्हा दोघीच माझ्या कळ जात बानू शेजारी करणार मी तुला नावच देणार नाही. बघू बघू मी पण नावाची बाणी आहे म्हटलं. राजदरबारी माझा राजशाही थाट धावला मी झटका दिली पायरीवरती वाट. दिन रात भक्ती केली नाही त्यात खोट मल्हार देवाशी जुळली गेली गाठ. असलं तुमचं प्रेम पण ते माझ्या पाशी राहतील. मन नाही लागणार त्यांचं माझ्या. क्या बात आहे. बघा ही स्पर्धा आजच्या दिवसा परत 10,274 लोकांनी आतापर्यंत ही स्पर्धा पाहिली. काय बात आहे आणि संख्या वाढत चालली. 10,000. हो ऍडव्होकेट सर ऍडव्होकेट साहेब आता परत ही स्पर्धा 10,279 झाली. आता परत लोकांनी स्पर्धा पाहिली. संतोष वैयक्तिक दुसरे षटक. संतोष मसने पहिला चेंडू स्लॉगवरचा 4थ्या षटकाचा आपण पाहतोय. 11 चेंडू आणि 17 धावांची गरज.
चेंडूला हो हो चुकी चुकी आणि चुकी हा झेल होणं गरजेचं होतं. रोहनला दिलेलं जीवदान येणारे 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. दहा चेंडू आणि 16 धावांची गरज. गोलंदाज या संतोष या दरम्यान सुपर फटका. क्या बात आहे. ताकद बघा या फटक्यामध्ये किती आहे. हेमंत च्या बॅट मधून लाजवाब बघा. फलंदाजीला हेमंत खारीक ज्यांनी तो चेंडू ज्या पद्धतीने मारला प्रेक्षकांना चेंडू दिसला बारीक. असा हा हेमंत खारीक. लाजवाब फटका. बाचीकडा शतरक्षक पोहोचणार का. एक धाव. धावसंख्या स्कोर कार्ड 41. दादा सांगून सांगून थकवा मंगेश दादा पण पवेलियन मधून आवाज जाणारच. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. आपण किती ओरडून सांगा आपण किती ओरडून सांगा पण जोपर्यंत ते सांगत नाही तोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही. काही सेकंड मध्ये विसरून पण जातात परत सांगायला. हा सगळे डिग्री मास्टर असतात दादा. यदंबा अवई सपार झेल या दरम्यान सुटलाय. 4 धावा. मी सांगितलं ना संघ मालकाने चुकी केली तर अवघड जागेचं दुखणं. लाजवाब मॅच आणून ठेवली होती. थँक्यू मास्टर. जर या मॅच मध्ये एक झेल झाला असता तो विचार करण्याची शक्ती आली. इथे 7 चेंडू आणि 5 धावेची गरज. दरम्यान ते मराठीत म्हणतात ना घर फिरले घराचे वाशेही फिरतात. हा इथे या दरम्यान रोहन बाद होतोय. पंच लेग बाईज होत्या या बॅटने होती ना. ओके धन्यवाद. कारण एक एक धाव खूप महत्वाची असते गणेश. सिरीज काढायची असते ना. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. नवीन फलंदाज आपण पाहतो हेमंतला साथ द्यायला ओमकार मस्तने तयार झालाय. फलंदाजीला रवाना झालाय. हा सामना संपल्याच्या नंतर एसपीनी त्यांची काय कुठे गेले लॉट्स कुठे गेले साई वेदांतला लगेच फिल्डिंग लावायला सांगितलं. 6 चेंडू 3 धावा. तर साई वेदांत तयार राहायचं. यानंतर तुमचं क्षेत्ररक्षण आहे आणि एसीपी सुपर किंगची फलंदाजी आहे. एएसपी सुपर किंग आपली फलंदाजी आहे. तयार राहायचं आपणही. प्रदीप मसने आला बोलिंगला. अंडा खाल्ला ना वैतागली यार फालतू मध्ये अंडा खाल्ला ना. सुरेख 5 चेंडू आणि 3 धावेची गरज. हा विकेट आहे. इथे जी रोशननी चुकी केली होती तो जर झेल पकडला असता तो जर चौकार त्या ठिकाणी वाचला असता
त्यानंतर ओव्हरथ्रोच्या दरम्यान त्या 2 धावा खर्च नसत्या केल्या ते इथे सामन्याचं चित्र खूप वेगळं असतं. ये राम लला का तेरा है. 12 बक्षीस 40-20. समाधान शेलूकर. सगळे भेटतील तुला. चार चेंडू आणि 2 धावेची गरज. 22ची धाव आपण पाहिली गेली. चार चेंडू आणि 2 धावेची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. दादा क्रिकेटच्या भाषेत लिंबू फक्त पॉपिंग क्रीज मध्ये आहे गोलंदाज मंकड विखे. बरोबर आहे. नितेश तरे ज्याने क्रिकेटचा पूर्णपणे अभ्यास केला गिरीश, पण त्यांनी अभ्यास किती करून द्या बाहुबली मैदानात आहे आणि त्याने लगावूया बाहुबली ह्यूज षटकार. एका पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, एका पाकाच्या महिन्याने येईन तुझे मी जत्रेला, माझी एक विरा अक्षय हात मिळून येजा पहिले. हा लाईनअप मध्ये जा बघा. चला तुम्ही क्षेत्ररक्षण वाले तुम्ही एका साईडने चला मध्ये. धन्यवाद.